ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. एक क्लास टेस्टमुळे आपलं लेक्चर झालं नव्हतं. आता नेक्स्ट लेक्चर आपण घेतो आहे. आता आपला चॅप्टर सुरू आहे, तो युनिट फर्स्ट सुरू आहे. थर्मल पॉवर प्लांट, कोल, गॅस और डिझेल अँड न्यूक्लिअर बेस्ड. हा आपला फर्स्ट युनिट सुरू आहे आणि हा चॅप्टर 20 तासामध्ये आणि 13 मार्क्ससाठीचा हा चॅप्टर आहे. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट, डिझेल पॉवर प्लांट, गॅस पॉवर प्लांट हे आपण सगळं कवर करणार आहोत. आता आपण थर्मल पॉवर प्लांटची पहिल्या लेक्चरला ब्लॉक डायग्रामचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. ही जी ब्लॉक डायग्राम होती ही, आणि ह्याचं एक्सप्लेनेशन आपण झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट घेणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे नेक्स्ट पॉईंट आहे स्टेट एनी 4 फॅक्टर्स ऑन विच सिलेक्शन ऑफ साईट फॉर थर्मल पॉवर प्लांट डिपेंड्स. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट आहे जो आपण नवीन सुरू करायचा आहे, आणि थर्मल पॉवर प्लांट नवीन स्टार्ट करताना कुठले कुठले फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, विच स्टेट एनी 4 फॅक्टर्स ऑन विच सिलेक्शन ऑफ साईट. म्हणजे आपल्याला जे काही एखाद्या साईटवर, एखाद्या जागेवर आपण थर्मल पॉवर प्लांट सुरू करणार आहे, आणि थर्मल पॉवर सुरू करताना ती जागा कशी असली पाहिजे असा क्वेश्चन आहे. त्याला कोणकोणते फॅक्टर्स आपण कन्सिडर करायला पाहिजेत, लक्षात घ्यायला पाहिजेत, असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर आन्सर बघा. कसं थर्मल पॉवर प्लांट करताना ती जी काय आपण एरिया साईट असणार आहे थर्मल पॉवर प्लांटची, किंवा कितीतरी एकर आपण जागा, 5-6 एकरमध्ये आपण जर थर्मल पॉवर प्लांट उभं करणार असेल, त्या जागेच्या आजूबाजूला कसं वातावरण पाहिजे, काय काय हवं आहे ते आपण बघणार आहे. कोणकोणते फॅक्टर्स असतात लागतील. तर बघा, इट शूड लोकेट नियर कोल माइन्स. थर्मल पॉवर प्लांट बघितलं, थर्मल पॉवर प्लांटचा मेन प्रायमरी सोर्स आहे तो कोल. ओके, तर कोल हा प्रायमरी सोर्स असल्यामुळं तर सगळ्यात महत्त्वाचं काय, इट शूड लोकेट नियर कोल माइन्स. म्हणजे माइन्स म्हणजे खाण. ओके, तर हे जे काय थर्मल पॉवर प्लांट आहे त्याचं साईट किंवा त्याची थर्मल पॉवर प्लांट सुरू करताना जी जागा बघणार आहे ती जागा कुठं पाहिजे, जिथं कोल आहे. कोलचं जे किंवा कोळसा किंवा आपला कोल आहे प्रायमरी सोर्स थर्मल पॉवर प्लांटचा, त्याच्या खाणी जिथं आहेत त्याच्या जवळपास आपण लोकेट करायचं. काय लोकेट करायचं, थर्मल पॉवर प्लांट उभं करायचं, जेणेकरून कोळसा खाणीतून आणण्यासाठी जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो वाचेल. का वाचेल, तर आपण कोलच्या खाणीजवळच हा प्लांट सुरू केला तर. सेकंड आहे सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर शुड बी अवेलेबल. थर्मल पॉवर प्लांटला सफिशियंट क्वांटिटीची पाण्याची गरज असते, तर त्या जवळपास पाण्याची सुद्धा जेवढी सफिशियंट म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी पाण्याची आपल्याला मिळायला पाहिजे त्या जागेजवळ. सफिशियंट लार्ज स्पेस शुड बी अवेलेबल. थर्मल पॉवर प्लांटसाठी मोठ्या जागेची गरज आहे, तर तिथं थर्मल पॉवर प्लांट उभं करण्यासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा स्पेस मिळायला पाहिजे. इट शुड बी लोकेटेड नियर लोड सेंटर. म्हणजे काय, लोड म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी ज्या एरियात लागते त्या. तर थर्मल पॉवर प्लांट सुरू करताना हेही लक्षात घ्यायचं की आपल्याला ते लाईट जे आहे ते तिथल्या एरियाला पोचवायचं आहे, इलेक्ट्रिसिटी द्यायची आहे. तर ते इलेक्ट्रिसिटी त्या भागातल्या लोकांना मिळेल, जवळपासच्या भागातल्या लोकांना मिळेल, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. कारण इलेक्ट्रिसिटी तयार झाली, इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन झाल्यानंतर ते लोकांपर्यंत किंवा आपल्यापर्यंत पोहोचूपर्यंत ते ह्याच्यामध्ये त्याचे लॉसेस फार होतात. ह्या पॉईंट टू त्या पॉईंटपर्यंत जाताना तर ते लॉसेस कमी व्हायचे असतील तर काय करायला पाहिजे, ती जी काही थर्मल पॉवर प्लांट उभं करताना तो जिथं इलेक्ट्रिसिटी वापरणारे आहेत त्याच्या जवळपास असावं, ही एक फॅक्टर आहे. देअर शुड बी इझी ॲक्सेस टुवर्ड्स द पॉवर प्लांट. आणि इझी ॲक्सेस म्हणजे काय, तर त्या पॉवर प्लांटला जायला रस्ते वगैरे व्यवस्थित पाहिजे. इझिली आपण तिथे त्या पॉवर प्लांटपर्यंत टुवर्ड्स ॲक्सेस म्हणजे इझी ॲक्सेस म्हणजे काय, जाणं येणं सोपं झालं पाहिजे त्या पॉवर प्लांटला. नाहीतर उगाच डोंगरात आहे, जाता येत नाही आणि अशा ठिकाणी सुरू करून उपयोग नाही आहे. जाणं येणं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी व्यवस्थित पाहिजे, लोकांना जाता येता आलं पाहिजे, हा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर आहे कॉस्ट ऑफ लँड शुड बी लेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, जी काय आपण थर्मल पॉवर प्लांट उभं करण्यासाठी जागा लागणार आहे, साईट लागणार आहे, त्याची व्हॅल्यू, त्याची प्राईस ही कमी असली पाहिजे, लेस असली पाहिजे. लँड शुड बी ऑफ गुड बेअरिंग कपॅसिटी. म्हणजे गुड बेअरिंग कपॅसिटी म्हणजे थर्मल पॉवर प्लांट उभं करणार आहे, थर्मल प्लांट उभं करताना तिथं भरपूर मोठमोठे इक्विपमेंट्स येणार आहेत, त्यामुळं त्या जमिनीवर हादरे हे काय, बेअरिंग कपॅसिटी म्हणजे ती पेलण्याची, बेअरिंग म्हणजे काय, पेलणे, त्याची पेलण्याची क्षमता ही खूप चांगली असली पाहिजे.
म्हणजे ती जी काही लँड आहे, जागा आहे, साईट आहे, ती साईट अशा जागेवर आपण थर्मल पॉवर प्लांट उभं करायचा की तिथं कितीही व्हायब्रेशन झाले, हादरे झाले तर ते पेलण्याची त्या जागेची ताकद पाहिजे. त्याच्यानंतर इट शूड बी लोकेटेड अवे फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया, आणि अगदी गर्दीच्या लोकवस्तीच्या जवळ हे नसायला पाहिजे, त्याच्यापासून थोडंसं लांब पाहिजे. म्हणजे आता मी मगाशी म्हणलं की हा पॉईंट होता की इट शूड बी लोकेटेड नियर लोड सेंटर, लोड सेंटरच्या बरोबर पाहिजे, मान्य आहे, पण अगदी जवळ नाही, थोडंसं लांब पाहिजे, लोकवस्तीच्या पेक्षा हे लांब पाहिजे, कारण त्याच्यातून भरपूर किरणं बाहेर पडतात, गॅसेस बाहेर पडतात जे आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात, त्यामुळे ते बऱ्यापैकी लोकवस्तीच्या लांब पाहिजे. म्हणजे काय, इट शूड बी लोकेटेड अवे फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया, पॉप्युलेटेड म्हणजे गजबजलेल्या एरियापासून हे थोडं लांब पाहिजे. स्किल्ड अँड अनस्किल्ड लेबर शूड बी अवेलेबल, आणि थर्मल पॉवर प्लॅनमध्ये काम करताना भरपूर लेबरची, कामगारांची गरज लागते. ती शिकलेली पण असतील तर चालतील, न शिकलेली असली तरी पण चालतील, पण स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर्स म्हणजे शिकलेले आणि न शिकलेले, कारण फरशी पुसणारी म्हणा, स्वच्छता करणारी म्हणा, साफ करणारी म्हणा, हे जर असतील तरीही शिकलेली नसतील तरी चालतात. आणि बाकीचे स्किल्ड म्हणजे काय, कुठले टेस्टिंग असेल, मेंटेनन्स असेल किंवा प्रोडक्शन असेल किंवा त्याचं डिझायनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्किल्ड माणसं लागतात. तर त्या थर्मल पॉवर प्लॅन्टसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, आपल्याला शिकलेली आणि न शिकलेली माणसं त्या एरियात अवेलेबल झाली पाहिजेत, अशा ठिकाणचं ते एरिया पाहिजे. त्याच्यानंतर एरिया शूड बी फ्री फ्रॉम अर्थक्विक, अर्थक्विक म्हणजे काय, भूकंपाचे वगैरे हादरे बसणार नाहीत किंवा भूकंप वगैरे होणार नाही, असा फ्री फ्रॉम अर्थक्विक असला पाहिजे. तर हे झालं काय, थर्मल पॉवर प्लांट उभं करण्यासाठी आपल्याला जी साईट लागती ती साईट सिलेक्ट करताना महत्त्वाचे पॉईंट्स कुठले कन्सिडर करायचे, महत्त्वाचे फॅक्टर्स कुठले कन्सिडर करायचे, हा पॉईंट आहे जो अतिशय सोपं आहे, हे आपण बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, डिस्क्राईब सेफ प्रॅक्टिसेस फॉर थर्मल पॉवर प्लांट. आता थर्मल पॉवर प्लांटमध्ये काम करताना काळजी काय घ्यायची, असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, जो आपण हायड्रो पॉवर प्लांटमध्ये काम करताना सेफ प्रॅक्टिस बघितले ते सेम प्रॅक्टिसेस इथं आहेत, काही एखाद दुसरं चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. तरी पण आता आपण बघूयात ते पॉईंट्स काय काय आहेत. काय, थर्मल पॉवर प्लांटमध्ये काम करताना काळजी कुठली घ्यायची. तर फर्स्ट आहे द पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, PPE किट म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस मेड अवेलेबल फॉर एव्हरी वर्कर अफेक्टेड बाय द हजार्ड्स ऑफ वर्कप्लेस ऑर प्रोसेस. म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट म्हणजे PPE किट जे काही आहेत किंवा प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहेत हे अवेलेबल करून द्यायचे कुणाला, एव्हरी वर्करला, किंवा अफेक्टेड बाय द हजार्ड्स ऑफ वर्कप्लेस ऑर प्रोसेस म्हणजे जिथं हजार्ड्स किंवा घातक असं कामाचं ठिकाण आहे, वर्कप्लेस म्हणजे कामाचं ठिकाण, घातक त्या कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये जिथं घातक कामाची ठिकाणं आहेत अशा किंवा प्रोसेसेस आहेत, अशा ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येकाला काय करायला पाहिजे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स किंवा प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस हे अवेलेबल करून दिले पाहिजेत प्रत्येक वर्करला. सेकंड आहे नॉट टू अलाउ एनी वर्कर इन अँड अनसेफ कंडिशन नॉर विथ अनसेफ इक्विपमेंट. तर अलाऊ करायचं नाही किंवा परमिशन द्यायची नाही, परवानगी द्यायची नाही कुणाला, एकाही वर्करला. कशासाठी, इन अनसेफ कंडिशन, जिथं सेफ नाही आहे, जिथं आपली सुरक्षितता नाही आहे, अशा ठिकाणी कुठल्याही वर्करला काम करण्यासाठी परवानगी द्यायची नाही. आणि कुठल्याही चांगल्या सेफ नसलेल्या किंवा सुरक्षित नसलेल्या कुठल्याही इक्विपमेंटबरोबरसुद्धा काम करण्याची परवानगी द्यायची नाही. म्हणजे कुठल्याही सुरक्षित कंडिशन नसलेल्या किंवा सुरक्षित नसलेल्या इक्विपमेंटबरोबरती काम करायला कुठल्याही वर्करला परवानगी द्यायला नाही पाहिजे, द्यायची नाही. तिसरं आहे सफिशियंट नंबर ऑफ सुपरवायझर्स शाल बी अपॉइंटेड फॉर ॲडिक्वेट अँड कॉन्स्टंट सुपरविजन ॲट ऑल टाइम्स इन ऑल वर्कप्लेस. 24 तास प्रत्येक कामाच्या ठिकाणी सफिशियंट नंबर ऑफ सुपरवायझर्स म्हणजे पुरेसे असे सुपरवायझर पाहिजेत, जे सुपरवायझर पाहिजेत ते अपॉइंट करायचे. कशासाठी, ॲडिक्वेट म्हणजे पुरेसे आणि कॉन्स्टंट 24 तास प्रत्येक ठिकाणी वॉच ठेवायला, लक्ष ठेवायला जेवढे लागतील तेवढे सफिशियंट असे सुपरवायझर अपॉइंट करायचे. ॲडिक्वेट म्हणजे काय, पुरेशी आणि कॉन्स्टंट सुपरविजन म्हणजे पाहिजे तेवढं आणि पूर्ण वेळ न थांबता सुपरविजन झाला पाहिजे.
पूर्ण ऑल टाईम आणि ऑल वर्क प्लेस, म्हणजे प्रत्येक कामाच्या ठिकाणी आणि जेवढं काम चालू आहे तेवढ्या तास तेवढ्या टाईममध्ये कॉन्स्टंट म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, पूर्णपणे सुपरविजन असलं पाहिजे. आणि ते सुपरविजन करणार कोण, तर सफिशियंट नंबर ऑफ सुपरवायझर्स शॅल बी अपॉइंट, म्हणजे सुपरवायझर्स हे लक्ष ठेवायला नेमायचे, जे काय करतील 24 तास प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी लक्ष लक्ष ठेवण्यासाठी सुपरवायझर्सना अपॉइंट करायचं. चौथा, ॲट ऑल वर्कर्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम हजार्ड्स ऑर ड्यू टू वर्क कॅरीड आउट बाय अदर्स इन द व्हिक्टिनिटी, म्हणजे काय, जे काही आसपासच्या परिसरामध्ये काम चालू असतं, जिथं मशीन्स आहेत तिथल्या मशीनच्या आसपासला परिसरामध्ये जी काही लोक काम करतात, जे खूप घातक आहे, घातक कामाच्या ठिकाणी काम चालू आहे किंवा मशीन्स आहेत, तर त्याच्या आजूबाजूलासुद्धा काम करणाऱ्या लोकांना काय केलं पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे. त्यांना प्रोटेक्टिव्ह कपडे देऊन किंवा प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स देऊन त्यांना काय केलं पाहिजे, सुरक्षित ठेवलं पाहिजे. म्हणजे काय, ड्यू टू हजार्ड्स ऑर ड्यू टू वर्क कॅरीड आउट बाय अदर्स, म्हणजे इकडचं एखादी काम करतायत आणि त्याच्या शेजारच्या माणसाला त्याचा इफेक्ट होऊ नये म्हणून शेजारच्या माणसाची काळजी घ्यायची. किंवा हजार्ड्स म्हणजे घातक जिथं काही एरिया आहे त्या एरियाचा पण आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ शकतो, तर त्या आजूबाजूच्या वर्करना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या प्रोटेक्शनची काळजी घ्यायचं, त्यांना प्रोटेक्ट करायचं. सेफ्टी, नेक्स्ट बघा, सेफ्टी ट्रेनिंग शॅल बी प्रोव्हाइडेड टू ऑल एम्प्लॉई, म्हणजे कंपनीमधल्या थर्मल पॉवर प्लॅन्टच्या मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉईला, वर्करला, कामगाराला काय करायला पाहिजे, सेफ्टीबद्दल ट्रेनिंग दिलं पाहिजे. अपॉइंट ए सेफ्टी ऑफिसर विथ क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स, आणि काय करायचं, प्रत्येक पॉवर प्लॅन्टमध्ये काय करा म्हणले त्यांनी, एक अपॉइंट करा, म्हणजे कुणाला नेमायचं, सेफ्टी ऑफिसर, म्हणजे सेफ्टीबद्दल क्वालिफिकेशन असलेला आणि त्याचा एक्सपिरियन्स असलेल्या माणसाला सेफ्टी ऑफिसर म्हणून इंडस्ट्रीमध्ये नेमायचं. त्याच्यानंतर सेफ्टी पोस्टर, स्लोगन्स कॉम्पिटिशन, स्पेशल मीटिंग्स, टॉक्स शॅल बी ऑर्गनाइज्ड. काय करायचं, लोकांच्या, कामगारांच्या, तिथं काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी काय करायचं, सेफ्टीचे पोस्टर लावायचे, म्हणजे खतरा वगैरे पोस्टर लावलेलं असतं ना, इथं जायचं नाही, किंवा बॅरिकेड्स घातलेले असतात. तर स्लोगन लिहायचं. स्लोगन म्हणजे काय, आपण म्हणतो की जरा अतिघाई संकटात नाही, असे जे काही स्लोगन्स आहेत त्या स्लोगन्सची कॉम्पिटिशन घ्यायचं, जेणेकरून लोकांना त्याचा अर्थ कळेल. स्पेशल मीटिंग्स घ्यायच्या, मीटिंग घेऊन त्यांना सेफ्टीची, स्वतःच्या प्रोटेक्शन कसं करायचं काम करताना ह्याच्या मीटिंग घ्यायच्या. टॉक्स अरेंज करायचे म्हणजे सेमिनार अरेंज करायचे आणि त्या प्रत्येक माणसाला त्याच्या सुरक्षिततेबद्दल सगळी इम्पॉर्टंट माहिती द्यायची. ऑर्गनाईज करायची म्हणजे माहिती द्यायची. पॉवर प्लॅन्ट शूड बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट लाईटनिंग स्ट्रोक, म्हणजे विजा पडतात, पॉवर सिस्टीममध्ये विजा पडू शकतात, तर विजा पडतात म्हणून आपण काय करू शकतो, यूज ॲप्रोप्रिएट टाईप ऑफ लाईटनिंग अरेस्टर. विजा पडतात म्हणून काय करायचं, आपण चांगल्या रेटिंगचा, ज्या आवश्यक रेटिंगचा लाईटनिंग अरेस्टर आपण यूज करायचा, जेणेकरून लाईटनिंग स्ट्रोक जरी आले, विजा जरी आल्या तर त्या डायरेक्टली जमिनीत जातील, ग्राउंडला जातील. त्याच्यानंतर बॅरिकेड्स, वॉर्निंग साईन्स, सेफ्टी पोस्टर शूड बी प्रोव्हाइडेड टू हजार्ड्स अँड इम्पॉर्टंट लोकेशन्स, म्हणजे जिथं घातक जागा आहेत, इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत, अशा ठिकाणी बॅरिकेटर्स लावायचे. बॅरिकेटर्स म्हणजे काय, लोखंडाचे हाफ असे जाळी लावायची, जेणेकरून त्याच्या पलीकडं कोण जाणार नाही घातक ठिकाणी. वॉर्निंग साईन्स द्यायचे. वॉर्निंग साईन्स म्हणजे खतरा असं चिन्ह काढलं जातं बघा, तर इथं खतऱ्याचं चिन्ह आहे म्हणजे इथं खतरा आहे असं चित्र काढायचं. सेफ्टीचे पोस्टर्स लावायचे. सेफ्टी कशी घ्यायची, त्याच्याबद्दल कुठं हात लावला, कुठं काय केलं तर शॉक बसू शकतो, काही दुखापत होऊ शकते, तर असे लिहिलेलं सगळे पोस्टर्स शूड बी प्रोव्हाइडेड टू हजार्ड्स आणि इम्पॉर्टंट, आणि म्हणजे घातक आणि इम्पॉर्टंट लोकेशन्सला ह्या गोष्टी करायच्या. ऑल सिस्टीम डिझाईन शॅल ॲज पर नॅशनल इंटरनॅशनल कोड ऑर स्टँडर्ड ॲज पर ASME, ISTM आणि ISC, जे काही सेफ्टीचे ऑल सिस्टीम डिझाईन जे आहे ॲज पर हे नॅशनल आणि इंटरनॅशनल कोड
ऑफ स्टँडर्डप्रमाणे तयार केले जातात. तर त्यातलं कुठलं आहे ASME. ASMEचं लाँग फॉर्म काय अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ASTM म्हणजे अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड मटेरियल्स. IEC म्हणजे इंटरनॅशनल इलेक्ट्रोकेमिकल कमिशन. ह्यांनी ठरवून दिलेल्या रूलप्रमाणे बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याकडं चालतात. तर त्यांनी दिलेल्या रूलप्रमाणे आपण चालणं गरजेचं आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे लिस्ट एनी 2 थर्मल पॉवर स्टेशन्स इन महाराष्ट्र विथ देअर इन्स्टॉल कपॅसिटी. काय सांगितले थर्मल पॉवर प्लांट महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत आणि त्याची कपॅसिटी किती आहे हे आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे, बघायला सांगितलेलं आहे. तर खाली मी काही तुम्हाला नेम्स आहेत कुठं कुठं महाराष्ट्रात थर्मल पॉवर प्लांट आहेत आणि त्याची कपॅसिटी किती आहे. महाराष्ट्रात कोराडीला थर्मल पॉवर प्लांट आहे, त्याची कपॅसिटी आहे 1100 मेगावॅट. नाशिकला आहे 910 मेगावॅट. चंद्रपूरला आहे 2340 मेगावॅट. परळी वैजनाथ म्हणतो आपण, परळीला आहे 1130 मेगावॅट. भुसावळला आहे 920 मेगावॅट. पारसला आहे 500 मेगावॅट. खापरखेडाला आहे 1340 मेगावॅट. टाटांचं जे आहे ट्रॉम्बेला ते 1400 मेगावॅटचं आहे. डहाणू थर्मल पॉवर प्लॅन्ट जो आहे ठाण्याचा, जो गेल्या 3 का 4 वर्षापूर्वी आपण तिकडं मुंबईला आपण डहाणू थर्मल पॉवर प्लॅन्टला व्हिजिटला गेलेलो आणि त्यांनी पूर्ण सिस्टीम सगळी आपल्याला दाखवली होती. तर बघूया तुमची कोरोना जर संपला तर नेक्स्ट आपण काय करू शकतो, एक व्हिजिट अरेंज करूया. तर डहाणू थर्मल पॉवर प्लॅन्ट मुंबई ठाण्याला आहे, ती 500 मेगावॅट कपॅसिटीची आहे. वर्धा जे आहे ती 135 मेगावॅटची आहे वर्ध्याला. अमरावतीला जी आहे 2700 मेगावॅटची आहे. आणि जिंदाल कंपनी आपण म्हणतो, जिंदालची आहे ती 1200 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. आणि हे महाराष्ट्रात ते लोकेशन असलेले थर्मल पॉवर प्लॅन्ट्स आहेत. आता हे झाले थर्मल पॉवर प्लॅन्टशी रिलेटेड. आता थोडंसं न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट म्हणजे अणुविद्युत केंद्र असं म्हणतो आपण. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट बघणार आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट म्हणजे काय, अणुरेणू जे असतात, अणुविद्युत केंद्र असं आपण त्याला म्हणतो. तर न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये कसं असतं, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये एक शिल्डिंग केलेलं असतं. शिल्डिंग म्हणजे काय, कवच असतं. तर क्वेश्चन आहे एक्सप्लेन द पर्पज ऑफ शिल्डिंग इन न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये शिल्डिंग किंवा कवच का दिलेलं असतं. तर पर्पज ऑफ शिल्डिंग इन न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, शिल्डिंग इज प्रोव्हायडेड टू ॲब्सॉर्ब अल्फा बीटा पार्टिकल्स अँड गॅमा रेज. जे काही आपल्या सिस्टीममध्ये अल्फा बीटा पार्टिकल असतात किंवा गॅमा रेज म्हणजे काय, किरणं, गॅमा रेज हे जे असतात ड्युरिंग न्यूक्लिअर चेन रिॲक्शन, न्यूक्लिअरची किंवा अणूंची, न्यूक्लिअर म्हणजे काय, अणूंची चेन रिॲक्शन असते. एकमेक अणू कनेक्ट होत जात असतात, त्याची एक चेन तयार होत असते. ती चेन तयार होत असताना काय होत असतं, हे प्रोड्यूस होतात. चेन तयार होताना हे प्रोड्यूस होतात. कुठले, अल्फा बीटा आणि गॅमा रेज तयार होतात आणि त्याला ॲब्सॉर्ब करायचं आहे, त्या रेजना शोषून घ्यायचं आहे. चेन रिॲक्शनच्या तयार होतात, न्यूक्लिअर चेन रिॲक्शनच्या वेळी ही किरणं तयार होतात आणि त्याला ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी शिल्डिंग प्रोव्हाइड केलेलं असतं. शिल्डिंग इज प्रोव्हायडेड टू ॲब्सॉर्ब करणे म्हणजे काय, शोषून घेणे. काय शोषून घेतात शिल्डिंग, अल्फा बीटा पार्टिकल्स अँड गॅमा रेज, गॅमा किरणं आणि अल्फा बीटा पार्टिकल्स जे आहेत विच आर प्रोड्यूस्ड ड्युरिंग न्यूक्लिअर चेन रिॲक्शन. म्हणजे न्यूक्लिअर जे असतात, अणू जे असतात, अणूची चेन सुरू असते तयार व्हायची, तेव्हा जे हे रेज तयार होतात ते रेजनं ॲब्सॉर्ब करायचं काम कोण करतं, शिल्डिंग. आता हे शिल्डिंग म्हणजे काय, द फंक्शन ऑफ शिल्डिंगचं काम काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे. द फंक्शन ऑफ शिल्डिंग इज टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. ते गॅमा अल्फा बीटा रेज शोषून घेतल्यामुळं काय होतं, आपलं एन्व्हायरमेंट स्वच्छ राहतं. कुठलेही गॅसेस आपल्या वातावरणात अणुरेणू येत नाहीत ते पार्टिकल शोषून घेतल्यामुळं. तर शिल्डिंगचं काम काय आहे, प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट, ह्युमन अँड ॲनिमल्स म्हणजे एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करायचं. ह्युमन अँड ॲनिमल्स म्हणजे माणसांना आणि पक्ष्यांना प्रोटेक्ट करायचं फ्रॉम द हार्मफुल रेडिएक्टिव्ह रेडिएशन पोल्युशन बिफोर दे आर इमिटेड टू ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरणात. इमिटेड म्हणजे पसरणे, वातावरणात पसरायचे. बिफोर दे आर इमिटेड टू ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात पसरायच्या आधी काय करायचं,
त्यांना काय करायचं, पसरायच्या आधी त्यांना काय करायचं, द फंक्शन ऑफ शिल्डिंग इज टू प्रोटेक्ट करायचं. कुणाला, ह्युमन, एन्व्हायरमेंट आणि ॲनिमल्सला फ्रॉम बरं ह्या कशापासून प्रोटेक्ट करायचं, हार्मफुल रेडिएटिव्ह रेडिएशन म्हणजे नको असलेले किरणोत्सर्जित जे वेस्ट असतं, किरणोत्सर्जित हे होत असतं, नको असलेली किरणोत्सर्जित जे होत असतात त्या नको असलेल्या किरणांना शोषून घेण्यासाठी त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी हे शिल्डिंग वापरलेलं आहे. शिल्डिंग का वापरलेलं आहे, प्रोटेक्ट करायचं. कुणाला, एन्व्हायरमेंट, ह्युमन आणि ॲनिमल्सला. कशापासून, हार्मफुल रेडिएटिव्ह रेडिएशन पोल्युशन म्हणजे काय, हार्मफुल म्हणजे घातक, रेडिएक्टिव्ह म्हणजे किरण उत्सर्जित होत असतात ती, रेडिएक्टिव्ह रेडिएशन म्हणजे उत्सर्जित होणारी किरणं आणि त्याच्यापासून पोल्युशन होत असतं. म्हणजे ते वातावरणात पसरायच्या आधी ही जी किरणं आहेत त्यांच्यापासून प्रोटेक्ट करायचं. एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं आजूबाजूचं वातावरण, ह्युमन्स आणि ॲनिमल्सना प्रोटेक्ट करायचं हे. आणि काय करायचं, हे वातावरणात पसरायच्या आधीच त्यांना शोषून घ्यायचं. हे काम कोण करतं, शिल्डिंग. ओके, तर शिल्डिंगचं हे फंक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्टेट टाईप्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर असतात. त्याचे 4 टाईप्स आहेत, प्रेशराइज्ड वॉटर रिॲक्टर, बॉइलिंग वॉटर रिॲक्टर, ॲडव्हान्स्ड गॅस कूल्ड रिॲक्टर आणि फास्ट ब्रेडर रिॲक्टर. असे हे 4 टाईप्स आहेत, 2 मार्क्सला विचारू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो आजपर्यंतच्या प्रत्येक पेपरला विचारलेला आहे. स्टेट द टाईप्स ऑफ रेडिएक्टिव्ह वेस्ट. रेडिएक्टिव्ह वेस्ट म्हणजे उत्सर्जित होणारी नको असलेली किरणं, रेडिएक्टिव्ह वेस्ट. स्टेट द टाईप्स ऑफ रेडिएक्टिव्ह वेस्ट जनरेटेड इन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये कुठल्या टाईपची नको असलेली किरणं उत्सर्जित होत असतात आणि एक्सप्लेन मेथड्स एम्प्लॉयड फॉर देअर डिस्पोजल. आणि हे नको असलेली किरणं जी काय आहेत ती आपण उत्सर्जित झालेली किरणं आहेत त्याची विल्हेवाट, डिस्पोजल करणं म्हणजे विल्हेवाट लावण्याची गरज आहे. तर ते विल्हेवाट लावण्याचे मेथड्स कुठले आहेत. तर पहिल्यांदा काय विचारले, सेट द टाईप्स ऑफ रेडिएक्टिव्ह वेस्ट जनरेटेड इन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. म्हणजे नको असलेली किरणं उत्सर्जित करणारे टाईप्स कुठले आहेत आणि त्याचं डिस्पोजल किंवा विल्हेवाट लावायची कशी. तर पहिल्यांदा त्याचे बघा, द वेस्ट प्रोड्युस्ड इन न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. टाईप्स ऑफ रेडिओॲक्टिव्ह वेस्ट कुठले आहेत, सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट आणि गॅसेस म्हणजे घन, द्रव आणि वायू. ओके, हे 3 प्रकार आहेत आणि ह्या 3 प्रकारामध्ये जर तो घन असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावायची, जर तो लिक्विड असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावायची आणि तो जर गॅसेस असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावायची, असा क्वेश्चन आहे हा. तर आपण पहिल्यांदा बघूया सॉलिड वेस्ट डिस्पोजल. जर का तो घन स्थायी पदार्थ असेल आणि तो नको असलेला किरणोत्सर्जित असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावायची. पहिला पॉईंट बघा, द सॉलिड वेस्ट रिमूव्ड फ्रॉम द रिॲक्टर आर व्हेरी हॉट अँड रेडिओॲक्टिव्ह. म्हणजे काय, जे सॉलिड वेस्ट जे असतात, स्थायू पदार्थ जे असतात हे रिमूव्ह कुठून करायचे आहेत, रिॲक्टरमधून करायचे आहेत आणि ते आहेत कसे, ते व्हेरी हॉट. म्हणजे रिॲक्टिव्हमधून सॉलिड वेस्ट रिमूव्ह करताना ते एकदम गरम असतात अँड रेडिओॲक्टिव्ह असतात. रेडिओॲक्टिव्ह म्हणजे काय, अणुकिरणोत्सर्जित म्हणजे नको असलेली उत्सर्जित झालेली किरणं असतात आणि ती गरम असतात आणि त्याचं काय करायचं, आपल्याला विल्हेवाट लावायचे. ते असतात कुठं, रिॲक्टरमध्ये. दुसरा पॉईंट, सॉलिड वेस्ट इज फिल्ड इन ए सील कंटेनर. मग आता हे एवढी हॉट असतात आणि घातक असतात तर आपण काय करायचं, हे जे वेस्ट आहे ते एका कंटेनरमध्ये सील करायचं, डबा बंद करायचं, कंटेनर बंद करून टाकायचा, पॅक करून टाकायचा कम्प्लिटली. त्याच्यानंतर काय करायचं, अँड इज केप्ट अंडर वॉटर फॉर 5 to 10 years. आणि हे सील काय करायचं, सॉलिड वेस्ट आहे ते कंटेनरमध्ये भरायचं आणि ते काय करायचं, केप्ट अंडर वॉटर आणि ते कंटेनर पाण्यात ठेवायचा. किती दिवस ठेवायचा, 5 ते 10 years. 5 ते 10 वर्ष तो सील केलेला सॉलिड वेस्ट भरलेला कंटेनर आहे 5 ते 10 वर्ष वॉटरमध्ये, पाण्यामध्ये ठेवायचा अंडर सुपरविजन टू रिड्यूस इट्स टेम्परेचर. आणि 5 ते 10 वर्षामध्ये 10 वर्ष काय करायचं, ते सुपरविजन करायचं पाण्यात ठेवल्यानंतर आणि त्याचं टेम्परेचर कमी होतं आहे का बघायचं.
द सॉलिड वेस्ट कंटेनर इज ब्युरिड डीपली इन ग्राउंड बाय मेकिंग टनेल. म्हणजे काय, द सॉलिड वेस्ट कंटेनर जो आहे हा तो आपण कंटेनर केला जो अतिशय हॉट आहे, गरम आहे आणि अतिशय घातक किरणं आहेत, तर ते पाण्यात 5-10 वर्ष ठेवायचं. त्याच्यानंतर काय करायचं, ते नंतर घ्यायचं सॉलिड कंटेनर पुरायचा. ब्युरिड म्हणजे पुरणे, डीपली म्हणजे खोल पुरायचा. कुठं खोल पुरायचा, इन ग्राउंडमध्ये खोल पुरायचा. बाय मेकिंग टनेल म्हणजे बोगदा, म्हणजे जमिनीच्या खाली एक मोठा बोगदा तयार करायचं आणि त्या बोगद्यामध्ये हे खोल पुरायचं. त्याच्यानंतर हावेवर द एरिया मस्ट बी अनयुज्ड लँड, आणि ते पुरायचं बोगदा तयार करायचं. ते कुठं बोगदा तयार करायचं, जिथला एरिया आपल्याला वापरात नाही आहे अशा ठिकाणी ते पुरायचं. अवे फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया म्हणजे लोकवस्तीच्या खूप लांब जमिनीमध्ये ते पुरायचं आहे. अँड देर इज लेस रेनफॉल इन दॅट एरिया, त्या एरियामध्ये होय 2 मिनटात आले म्हणून. आणि काय करायचं आहे, जो काही बोगदा तयार करायचा आहे आणि रेनफॉल इन दॅट एरिया म्हणजे त्या एरियामध्ये लेस रेनफॉल पाहिजे अशा ठिकाणी ते बोगदा तयार करून खोल जमिनीमध्ये पुरायचं आहे. सॉलिड वेस्ट इज फिल्ड इन ए सील कंटेनर इज डिस्पोज्ड ऑफ अवे फ्रॉम द सीशोर. म्हणजे आणखीन एक भाग झाला. त्याच्यानंतर आपण दुसरा पर्याय काय आहे, सॉलिड वेस्ट जे आहे हे एका कंटेनरमध्ये सील करायचं आणि हे डिस्पोज्ड करायचं अवे फ्रॉम सीशोर म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून खूप लांब पाण्यामध्ये, म्हणजे समुद्राच्या बरोबर मध्ये जाऊन ते काय करायचं, सील करायचं आणि कंटेनर तिकडे टाकून द्यायचा. मेनी टाइम्स ओल्ड अँड अनयुज्ड कोल माइन्स, सॉल्ट माइन्स कॅन बी युज्ड फॉर वेस्ट डिस्पोजल. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, कोळशाच्या खाणीमध्ये किंवा सॉल्ट माइन्स मिठाच्या खाणीमध्ये सुद्धा हे वेस्ट